मार्गशीर्ष महिना सुरू आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो। या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला सुख, समाधान, शांती व ऐश्वर्य मिळावे यासाठी आपण प्रार्थना करत असतो। प्रत्येक गुरुवारी घटाच्या स्वरूपामध्ये महालक्ष्मीची पूजा केली जाते। घटाला आकर्षक सजावट करून मनोभावे पूजा अर्चा केली जाते। शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे असते। यासाठी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो। तर आज आपण पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत कशा करायच्या हे बघणार आहोत। पुरण कितीही भरले तरी पोळी फुटणार नाही यासाठी कणिक कशी मळायची हे सुद्धा आपण अगदी व्यवस्थित बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळ्यांची रेसिपी बघणार आहोत। अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्या विरघळणाऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या हे आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका। शेअरही करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना अगदी छान पुरणपोळ्यांची रेसिपी मिळेल। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे बघा एक मोठी वाटी भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। ही डाळ आपण कुकरमध्ये टाकूया आणि छान अशी धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। कारण डाळीला पावडरही लावलेली असते, त्याशिवाय डाळीला भरपूर स्टार्च असते, त्यामुळे ही अगदी स्वच्छ धुवून घ्यायची। एक वाटी हरभरा डाळ म्हणजे जवळजवळ 200 ग्रॅम डाळ आपण घेतलेली आहे। यामध्ये आपल्या 8 ते 10 पोळ्या अगदी सहज होतात। मोठ्या मोठ्या साईजच्या 6-7 पोळ्या होतात, पण लहान लहान केल्या तर 10 पोळ्या आरामात होतात। डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर मी पाणी टाकलेलं आहे 1.5 ग्लास आणि थोडंसं तेलही टाकलेलं आहे। 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे, याने डाळ अगदी मऊ शिजते। आता कुकरला झाकण लावलेलं आहे। कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकर लावलेला आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। गव्हाचं पीठ घेते आहे मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकणार आहे मी। मैदा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल। 3 वाटी गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे। आता चवीनुसार मीठही टाकलेलं आहे। आता जवळजवळ 3 चमचे तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे तेल आपण पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे। पीठ मळताना तुम्ही तेलाचं मोहन नक्की टाका, गरम करून टाकायची गरज नाही आहे। असं थंडच तेल टाकलेलं आहे, पण ते तेल पिठाला अगदी छान चोळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं। पीठ अगदी सैलसर मळायचं आहे, यानेच पोळी अगदी मऊ होते आणि तेलाचं मोहन टाकल्याने ती खरपूसही होते। आणि पाणी अजिबात एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकतच पीठ मळायचं। आधी घट्टसर गोळा तयार करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत तो गोळा अगदी सैलसर करायचा। तुम्ही बघू शकता मी आधी घट्ट अशी कणिक मळून घेतली आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत अगदी मऊ अशी ही कणिक मी करणार आहे। आपण कणिक जितकी छान मळून घेऊ ना तितक्या पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात। कणिकही सैलसर हवी आणि पुरणही तसेच हवे, दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम हवी, मग पोळी इतकी सुंदर होते ना, खूप छान होते। आता कणिक मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी सैलसर कणिक मळलेली आहे। आता याच्यावरती थोडंसं पाणी टाकूया म्हणजे ही कणिक आपण तिंबट ठेवूया। आता झाकण ठेवूया याच्यावरती आणि जवळजवळ 1 तासभर मी ही कणिक भिजू देणार आहे। कणिक भिजेपर्यंत आपण डाळ शिजली आहे का ते बघूया। डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची म्हणजे पुरणही अगदी मऊ होते। तुम्ही बघू शकता आता डाळ कशी शिजवून घ्यायची आहे, ती अगदी बोटामध्ये दबली गेली पाहिजे इतकी मऊ डाळ आपल्याला शिजवायची आहे। बघा मऊ शिजलेली आहे डाळ। 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी। तुम्हाला जर वाटले डाळ शिजली नाही तर तुम्ही परत एखादी शिट्टी करून घ्या। डाळ छान शिजलेली आहे। आता आपण याच्यामधलं पाणी काढून टाकूया। पुरणाची चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये मी ही डाळ टाकलेली आहे म्हणजे पाणी सर्व खाली पातेल्यामध्ये निथळून जाईल। डाळीतलं पाणी पूर्ण निथळल्यावर ही डाळ आपण कढईमध्ये घ्यायची आहे आणि याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे। 150 ग्रॅम गूळ मी वापरते आहे इथे। 200 ग्रॅम डाळ आपण घेतलेली होती, त्यासाठी 150 ग्रॅम गूळ वापरणार आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। आमच्या घरी गोडच पोळ्या खूप आवडतात म्हणून मी गूळ भरपूर टाकलेला आहे। आता हा गूळ आपण छान असा मिक्स करूया डाळीमध्ये। पुरण अगदी छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला। थोड्या वेळाने गूळ गरम झाला की याला पाणी सुटते, पण घाबरायचं नाही। हे गुळाचं पाणी आपण अगदी छान आटवून घ्यायचं आहे, यामुळेच पुरण हे शिजणार आहे। आता तुम्ही बघू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी आटेपर्यंत आपण हे पुरण शिजवून घ्यायचं आहे।
आणि तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी आटलेलं आहे, डाळ अगदी घट्ट झालेली आहे, पुरण हे शिजलेलं आहे. आणि ते कसं ओळखावं तर चमचा असा उभा ठेवायचा, चमचा पडत नाही आहे याचा अर्थ पुरण अगदी छान शिजलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त पुरण शिजवायचं नाही, नाहीतर पुरणपोळ्या या कोरड्या कोरड्या लागतात खाताना. आता ही डाळ आपण पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेऊया आणि याला मॅश करून घेऊया. पुरणाच्या चाळणीखाली एक पसरट भांडं ठेवलेलं आहे आणि फुलपात्र घेतलेलं आहे मी. फुलपात्र मी चाळणीवरती प्रेस करते आहे पुरणावरती आणि यामुळे पुरण अगदी छान बारीक होणार आहे. या चाळणीतून पुरण हे खाली पडणार आहे त्या भांड्यामध्ये. अगदी झटपट पुरण बारीक होते. अशा पद्धतीनं आपण पुरण बारीक केलं ना अगदी पटकन होते. तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं पुरण बारीक झालेलं आहे. आता आपण या पुरणाच्या चाळणीचं पुरण व्यवस्थित काढून घेऊया. आणि बरंचसं पुरण याला चिटकून राहतं तर ते आपण वाया घालवायचं नाही. ही पुरणाची चाळण आपण प्यायच्या पाण्याने धुवून घ्यायची आणि हे पाणी आपण कटाच्या आमटीमध्ये टाकायचं. याने कटाची आमटी चवदारही होते आणि हे पुरणही वाया जात नाही. तुम्ही बघू शकता चाळणीला किती पुरण राहिलेलं आहे ते आपण धुवून घेणार आहोत. आणि इथे बघा पुरण अगदी छान बारीक झालेलं आहे. पुरण तयार आहे. आता कणिकही अगदी मस्त मऊ झालेली असेल आणि पुरण दाखवते मी तुम्हाला. बघा असं मऊ शिजून घ्यायचं आहे पुरण. कोरडं नाही झालं पाहिजे आणि जास्त ओलसरही नाही राहिलं पाहिजे. यासाठी मी सांगितलेली ट्रिक वापरा. चमचा उभा धरायचा पुरणामध्ये, चमचा पडला तर अजून थोडा वेळ पुरण परतायचं आणि चमचा पडला नाही तर समजायचं पुरण शिजलं आहे. याने अगदी परफेक्ट पुरण तयार होतं. आता पुरण शिजलं आहे, कणिकही मऊ झालेली आहे. आता बघा मी लाटायला घेतलेली आहे. कणकेपेक्षा पुरणाचा गोळा मी मोठा घेतलेला आहे. एवढं पुरण आपण कणकेमध्ये भरणार आहोत तरीसुद्धा पोळी अजिबात फुटणार नाही आहे. तुम्ही बघालच आता. आता आपण पुरणपोळीसाठीचा उंडा तयार करून घेऊया. कणकेचा जो उंडा आहे ना तो मी पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि हातावरती प्रेस करून त्याची एक छोटीशी पुरी करणार आहोत. आणि याच्यामध्ये आता पुरणाचा उंडा ठेवायचा आहे आणि हलक्या हलक्या हाताने प्रेस करून अगदी छान असं याचं तोंड बंद करायचं आहे, म्हणजे पुरण हे बाहेर येणार नाही पोळी लाटताना. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व करायचं आहे. पुरण आता कणकेमध्ये भरलेलं आहे. आता हे आपण हाताने छान प्रेसही करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं, म्हणजे पुरण अगदी व्यवस्थित पसरेल उंड्यामध्ये. आता पुरणपोळीचा उंडा तयार झालेला आहे. याला पीठ लावून घेऊया आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. एकदम हलकं हलकं प्रेस करायचं आहे, अजिबात दाबायची नाही आहे आपल्याला पुरणपोळी. आणि तुम्ही बघू शकता किती पटपट ही पुरणपोळी पुढे सरकती आहे, कारण कणिकही मऊ झालेली आहे आणि पुरणही अगदी मऊ शिजलेलं आहे. त्यामुळे लाटताना सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने पुरणपोळी ही पुढे जाती आहे. आणि अगदी पातळसर पुरणपोळी आपण बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि पुरण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. अगदी एकसारखी लाटायची आहे पुरणपोळी. मध्ये जाड, कडेला पातळ किंवा कडेला जाड, मध्ये पातळ अशी लाटायची नाही. पुरणपोळी नेहमी एकसारखी लाटायची, तरच ती अगदी मस्त टम्म फुगते. आता अगदी पातळसर अशी छान पुरणपोळी आपण लाटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ही भाजायला टाकूया. तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता मी, त्याच्यावरती आता पुरणपोळी टाकलेली आहे आणि ही पुरणपोळी अगदी खरपूस अशी भाजून घेऊया. आणि पहिल्यांदा पोळी आपल्याला हाताने पलटी करायची आहे. लगेचच आपल्याला याला उलातनं लावायचं नाही आहे, नाहीतर पोळी ही फुटू शकते. आधी आपण हाताने एकदा पलटी करायची. खालची बाजू भाजली की नंतर तुम्ही उलातनं वापरू शकता. आता याला तेल लावून घेऊया आपण. दोन्ही साईडनी पुरणपोळीला छान असं तेल लावून घेऊया आणि मस्त खरपूस भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता पुरणपोळी ही फुगलेली आहे. अगदी मस्त टम्म फुगतात पुरणपोळ्या. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, अगदी मस्त होतात. आणि पुरणपोळी ना अगदी काळी होईपर्यंत भाजायची नाही, त्याचा कलर अगदी सुंदर दिसला पाहिजे. यासाठी काय करायचे तर गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या, म्हणजे त्या अगदी खरपूस भाजल्या जातात. आपण पुरण बनवताना त्याच्यामध्ये गूळ वापरलेला असतो आणि गूळ गरम झाल्यावर तो काळा होतो. त्यामुळे पुरणपोळी आपण जर गॅसची फ्लेम हाय ठेवून भाजली तर पुरणपोळीमधला गूळ हा लगेचच जळून जातो आणि पुरणपोळीला काळे डाग पडतात. त्यामुळे गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची. मीडियम गॅसची फ्लेम ठेवून पुरणपोळ्या भाजायच्या, म्हणजे त्या काळपट होत नाही, त्याचा कलर अगदी छान सुंदर येतो आणि ते अगदी व्यवस्थित भाजल्याही जातात. आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊया. कणकेच्या उंड्यापेक्षा पुरण मी जास्त भरती आहे याच्यामध्ये
आणि मस्त मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशा पुरणपोळ्या तयार करून घेते आहे। असे कणकेचे उंडे आणि पुरणाचे उंडे मी आधीच तयार करून घेते। यामुळे काय होतं, वेळ खूप वाचतो, गॅसही वाचतो। आपण जर पुरणपोळ्या बनवता बनवता हा उंडा केला ना तर गॅस भरपूर वाया जातो। त्यामुळे मी असं करते आहे। काही गृहिणींना म्हणजे माझ्या आईला, सासूबाईंना आता एकदम सवय झालेली आहे, त्यामुळे त्या पुरणपोळ्या लाटता लाटता इकडे उंडा सुद्धा भरतात। पण आपल्याला जमायला ते थोडं वेळ लागणार आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने आधी उंडे तयार करून घेते, त्याच्यानंतर एकामागोमाग पुरणपोळ्या लाटते आणि मग त्या भाजत जाते। आता आपण अगदी मस्त पातळ अशा पुरणपोळ्या लाटून घेऊया। पण हे असेच उंडे तयार करून ठेवायचे, पुरण भरून उंडे तयार करून ठेवायचे नाहीत, नाहीतर ते कोरडे पडतात, त्याला चिरा पडतात आणि पुरणपोळी ही चांगली लाटता येत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वेगळे वेगळे पुरणाचे उंडे वेगळे करा, कणकेचे उंडे वेगळे करा आणि नंतर लाटताना ते भरत जायचे आणि पोळी लाटत जायची। बऱ्याच वेळा आहे ना खूप पुरणपोळ्या करायच्या असतील तर एक मदतीला माणूस घ्यावा लागतो, म्हणजे एक जण उंडा भरून देतो पुरणपोळीचा आणि दुसरा जण लाटतो आणि तिसरा जण ती पोळी भाजतो। याने पुरणपोळ्या अगदी पटपट होतात। पण थोड्या करत असताना हे आपण एकटे सुद्धा करू शकतो, त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरा। पुरणाचे उंडे करून घ्यायचे आणि कणकेचेही उंडे करून घ्यायचे, नंतर लाटताना ते एक एक उंडा भरत जायचं। आता ही सुद्धा पोळी आपण छान अशी भाजून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे। बघा, ही सुद्धा पुरणपोळी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे। दोन्हीही बाजूला तेल लावलेलं आहे, इथे तुम्ही तूपही लावू शकता, पण पोळ्या गार झाल्यानंतर ते तूपही आळते, त्यामुळे मी आधी तेलच लावून भाजते आहे। नंतर खाताना त्याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि पुरणपोळी खायची। आता सर्व पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि सर्व पुरणपोळ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत आणि मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। तुम्हाला दिसतानाच दिसत असतील की पुरणपोळ्या किती मस्त झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की बनवा। या गुरुवारच्या उद्यापनाला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवा आणि मी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळी बनवा। तुम्ही बनवलेली पुरणपोळी सुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत गुबगुबीत होईल, तोंडात टाकल्या टाकल्या ती विरघळून जाईल, इतकी सॉफ्ट होईल। तुम्ही नक्की या पद्धतीने बनवा। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही पुरणपोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरही करा। जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त अशा पुरणपोळ्यांची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। तुम्ही बघू शकता पुरणपोळ्या अगदी मस्त तयार झालेल्या आहेत, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसतायत की किती मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। तर आता मी नैवेद्याचं ताट भरायला घेते आहे। मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळीही ठेवलेली आहे, भजी पापड ठेवलेला आहे, भातही ठेवलेला आहे, दूध घेतलेलं आहे पुरणपोळीबरोबर आणि त्याचबरोबर वरणही वाढलेलं आहे आणि मस्त झणझणीत अशी कटाची आमटी सुद्धा वाढलेली आहे। आता आपण तुपाची धार सोडूया भातावरती आणि पुरणपोळीवरती आणि नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने महालक्ष्मीचा नैवेद्य नक्की बनवा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।